नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये कधी मिळणार आणि 8वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहोत। आणि आतापर्यंत आपल्याला किती हप्ते मिळाले आहे, 7वा हप्ता आपल्या खात्यात जमा झाला आहे का आणि 8वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे की नाही याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्यामध्ये अर्थसंकल्प कधी होणार आहे, लाडक्या बहिणींना आता कधी 2100 रुपये मिळणार आहे आणि हे सर्व काही प्रश्न आहे याची उत्तरं देण्याचं काम आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच हे सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहे। लाडकी बहीण योजना अपडेट, महिला लाडक्या बहिणींना योजनेमध्ये आता 2100 रुपये कधी देणार असं आव्हान आता लाडक्या बहिणींच्या पुढे आहे। आता लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाचं आव्हान महायुती सरकारने केलं होतं, मात्र दरम्यान आणखी 2100 रुपये कधी देणार याची कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाही। मात्र दरम्यान आता 2100 रुपये अर्थसंकल्प नंतर देण्याची शक्यता आहे का किंवा देणार आहे की नाही या सर्व प्रश्न आपल्या मनामध्ये चालू असतील, त्याचं उत्तर देण्याचं काम आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि ही सर्व माहिती तुम्हाला इथेच कळणार आहे। तर इथं बघू शकता, महाराष्ट्र शासनाने खास महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडक्या बहीण योजनेमध्ये सध्याला 1500 रुपये ही आर्थिक मदत दिली जाते आणि ते थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे डायरेक्ट बँक ट्रान्सफर याद्वारे हे पैसे पाठवले जातात। ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत त्यांना 1500 रुपयाची रक्कम आतापर्यंत 7 हप्ते एकत्रित 10,500 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं। दरम्यान आता विधानसभा निवडणुका होऊन 2 महिने उलटले आहे, 2 महिने झाले आहे, मात्र आणखीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये मिळाले नाही। त्यांना 1500 रुपयावरच समाधानी राहावं लागत आहे। अद्याप लाडक्या बहिणींना 2100 रुपये योजनेमध्ये 2100 रुपये बाबतची कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही। म्हणजे आणखी महायुती सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी अधिकृत माहिती कुठेही देण्यात आली नाही। मात्र त्यांनी निवडणुका अगोदर ही आश्वासन दिली होती। महायुतीने अनेक नेत्यांनी संकल्पानंतर जे काही अर्थसंकल्प आहे तर त्या महिन्याच्या नंतर 2100 रुपये मिळणार असल्याचे सांगितलं आहे, मात्र अजून याबाबत माहिती देण्यात आली नाही। म्हणजे राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्प मार्च नंतर झाल्याच्या नंतर महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली, मात्र याबाबत आणखी कुठली अधिकृत माहिती सांगण्यात आली नाही। राज्यात अर्थसंकल्प कधी होणार याकडे देखील महिलांचं लक्ष लागून आहे आणि अनेक महिलांचा प्रश्नसुद्धा पडलेला आहे की नेमकं अर्थसंकल्प कधी होणार आहे। तर राज्यामध्ये अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये चालू आहे, कारण की आता अर्थसंकल्प झाल्याच्या नंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये मिळणार आहे की नाही ते कळणार आहे। लाडकी बहीण योजनेत वाढीव रकमेची वाट बघत असलेल्या महिला नेमकं 2100 रुपये कधी मिळणार आहे याची वाट देखील बघत आहे। तर राज्यामध्ये अर्थसंकल्प संपल्यानंतर पैसे मिळू शकतात। राज्यातील अर्थसंकल्प 3 मार्च रोजी सादर होण्याची शक्यता आहे। त्याबाबत अधिकृत माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती। दरवर्षी 1 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होते। अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे सादर करणार आहे। अर्थसंकल्प सर्वसामान्य अनेक घोषणा होऊ शकतात। या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आता येत्या 1 मार्च नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे आणि लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो। महिला व बालविकास विभागाने अर्थमंत्र्याकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर यावर निर्णय घेईल असंही सांगण्यात येत आहे। मात्र आणखी अधिकृत माहिती कुठेही भेटलेली नाही आणि नेमकं 2100 रुपये होणार की नाही आणखी याची अधिकृत माहिती मिळाली नाही। मात्र शक्यता आहे की 2100 रुपये महिलांना मार्चच्या अर्थसंकल्पानंतर मिळू शकतात। मध्ये जे काही आता लाडकी बहीण योजना चालू आहे तर ती बंद होणार का हा प्रश्न देखील महिलांच्या मनामध्ये चालू आहे। लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार अशी चर्चा होत आहे, मात्र या चर्चाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही।
उलट आम्ही महिलांना अधिक मदत करण्याचा प्रयत्न करू असं देखील त्यांनी सांगितलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघत असाल की लाडकी बहीण योजना बंद होणार का असा महिलांचा सुद्धा प्रश्न चालू आहे। ही योजना खरंच बंद होणार का असा प्रश्न मनामध्ये चालू असताना लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे। तर त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील पूर्णविराम दिला आहे आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, उलट आम्ही या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना अधिक मदत देणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं आहे। तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेवरती माहिती मिळेल आणि येणारे 21 रुपये कधी मिळणार याचीसुद्धा माहिती मिळणार आहे। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।